हॅलो फ्रेंड्स जर तुम्हाला देखील माझ्यासारखंच जेवणामध्ये लोणच्याऐवजी जर मिरच्या खायला आवडत असतील ना, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। आज मी इथे एक स्पेशल मिरची तडका बनवणार आहे आणि त्यासाठी या कमी तिखटवाल्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून सुकवून लांबट कट करून घेतलेल्या आहेत आणि आता आंब्यांचा सीझन चालू आहे, तर मी इथे कच्च्या आंब्याचा वापर करणार आहे। त्यासाठी आंबा देखील मी मिरचीच्या आकारामध्ये लांबट कट करून घेतला आहे। मिरचीला तडका देण्यासाठी कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे, हिंग जिरा ॲड केलेला आहे आणि मिरच्या ॲड केलेल्या आहेत। मिरच्या थोड्याशा परतून झाल्यानंतर धनेपूड ॲड केलेली आहे, बडीशेप पावडर, हळद, मीठ ॲड केलेलं आहे आणि जो आंबा आपण कट करून घेतलेला तो ॲड केलेला आहे। आंब्याऐवजी लिंबाच्या रसाचा देखील इथे वापर करू शकतो। मिरच्या तेलामध्ये अगदी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिरच्या परतून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर इथे ॲड करायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला हा मिरची तडका तयार झालेला आहे। हा मिरची तडका 7-8 दिवस तरी अगदी व्यवस्थित टिकतो, तर तुम्ही असा बनवून स्टोअर करून ठेवू शकता। आणि जर कधी भाजी नसेल किंवा भाजी खायची इच्छा नसेल तरी देखील हा मिरची तडका चपाती किंवा भाकरीसोबत अगदी छान लागतो खायला। तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।